बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी इसाक पटेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता विशेष मुद्द्यावर आज देगलूर शहरामध्ये एक चर्चा होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आपण पाहू शकता ओबीसी संघर्ष समितीचे देगलूर तालुका अध्यक्ष गंगाधर भांगे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहू शकता निवेदन देण्यात आलेलं आहे। पुढच्या या ठिकाणी पुढची कशा पद्धतीने ज्या पद्धतीने ओबीसीला आरक्षणाबद्दल वंचित ठेवण्यात येतो आणि ओबीसीमध्ये ज्या पद्धतीची आता खळबळ माजलेली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी फार मोठं आंदोलन करण्याची शक्यता दिसून येते। आज आपल्यासोबत भांगे सर आहेत, सय्यद सर आहेत, जे तळागाळातील लोकांची या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी सदैव पुढाकार घेतात। त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत। सय्यद सर याच्यावर कोणती टीका करतात ते सुद्धा पाहणार आहोत। सर, आज ज्या पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण मुद्दा जे फार मोठ्या प्रमाणात उठलेला आहे त्याच्या संदर्भात आपलं काय? खरं तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जो ओबीसी समाज राहतो, बहुसंख्य ओबीसी समाज या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्यांना दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण जशाच तसं त्याच्यामध्ये कुठली ढवळाढवळ करू नये आणि हे करत असताना इतरांना कोणाला रिझर्वेशन द्यायचं आहे नक्की द्यावं। जे मागासलेले आहेत, आर्थिक दुर्बल घटकातले आहेत, त्या मग मराठा समाज असेल की मुस्लिम समाज असेल, या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, आमचं त्याला विरोध नाही। परंतु ओबीसीला कुठलाही धक्का न लागता, त्यांना कुठलाही त्रास न होता त्यांचं ते आरक्षण अबाधित राहून या सगळ्या बाकीच्या गोष्टी करता आल्या पाहिजेत। हे जे 27% आरक्षण आहे हे जशाच तसं ठेवलं पाहिजे, त्यातून कोणाला हिस्सेदारी देणं योग्य ठरणार नाही। जनगणना सुद्धा आतापर्यंत झाली नाही आणि सुद्धा मागणी आणि जनगणना जी आहे ती जनगणना जातीनिहाय झाली पाहिजे, जी आतापर्यंत झालेली नाही। तेव्हा ज्याची त्याला वर्गवारी कळेल आणि तो जागृत होईल, ओबीसीला जागृत होईल, प्रत्येकाची जाती त्याने आपली कॅटेगरी काय आहे, आपली जनसंख्या किती आहे ते सगळ्या कळलं पाहिजे। आणि जे राहुल गांधीजींनी बोलून दाखवलं परवा की आता त्यांनी जर सत्तेत असले तर सगळ्या देशामध्ये सगळ्यांची ओबीसी जनगणना करू, आपण जातीनिहाय जनगणना करू, की हे सरकार का करत नाही? काय केलं पाहिजे ना, केलं पाहिजे। आणि आता या काळामध्ये या ज्या अनेक घटना उद्भवतात ते का होते असं? सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या घटकांचे, सगळे प्रवर्ग, सगळे संवर्ग अतिशय चांगले वागत असताना हे नवीन नवीन जे प्रकार घडत आहेत ही तर कुठंतरी कुठून मिळू लागलं यांना, की भडकवण्याचं काम चालू आहे की काय, अशी शासनता निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होते। आता सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा फार मोठा संघर्ष होण्याची शक्यता दिसून येते। नाही, मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, आर्थिक दुर्बल जे आहेत त्यांना नक्की मिळालं पाहिजे, नाही असं नाही। त्या ठिकाणी मुस्लिमांना सुद्धा जे अत्यंत मागासलेले आहेत मुस्लिम या खरं तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये त्यांनाही मिळालं पाहिजे। परंतु ओबीसीला धक्का न लावता त्यांना आरक्षण कायम ठेवून त्यांना दिलं पाहिजे, काय अडचण नाही। मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल कोणी नेतृत्व का करत नाही? कोणताही नेता पुढाकार का घेतला पाहिजे? आता जागरूकता येऊ लागलेली आहे, काशीरामनं सांगितलंय, जिसकी जितनी जातवारी उसकी उतनी भागीदारी, त्याला मिळालं पाहिजे ना, मिळालं पाहिजे। अत्यंत मागासलेले रोडवर काम करणारे सगळे मुस्लिम आहेत, गॅरेजमध्ये काम करणारे सगळे मुस्लिम आहेत, सगळे फळफळा विकणारे मुस्लिम आहेत, भाजीपाला विकणारे मुस्लिम आहेत, सगळ्याच ग्राउंडवरचे सगळे आपली हालाची रोटी कमावण्यासाठी म्हणून त्यांनी अतिशय मेहनत करतात आणि सरकारला मागत नाही, याचा अर्थ त्याला वंचित ठेवणे कामाचं नाही। एक घरचा माणूस जर कमजोर राहिला तर ते कुटुंब कमजोर होते, हे शासनाला कळलं पाहिजे। बस या निमित्ताने एवढं। सर, आज शेवटचा आपला हा एक प्रश्न राहील, जे धरणे आंदोलन करणार आहोत आपण या ठिकाणी कशा पद्धतीने राहिला? सर, ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे 52% आरक्षण आहे त्याला अबाधित ठेवण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत आणि संपूर्ण ओबीसी समाज ह्या ठिकाणी जमा होऊन एक रॅली निघेल, मग त्याच्यानंतर मग रॅलीच्या नंतर कलेक्टर ऑफिसला ह्या ठिकाणी आंदोलनाला बसण्याची आमची तयारी आहे। हे धरणे आंदोलन तर एक दिवसाचं आंदोलन आहे, एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे
हे सकाळी 11 ते संध्याकाळी 5पर्यंत राहील. आपण पाहू शकता धरणे आंदोलन एक दिवशी करणार आहेत. आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मागण्यासाठी या ठिकाणी देगलूर शहरामध्ये फार मोठा एल्गार या ठिकाणी होणार आहे असं दिसून येतो. आज आमच्यासोबत भांगे सर सुद्धा आहेत. याचं संपूर्ण नेतृत्व ते देगलूर शहरामध्ये करणार आहेत. धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लेकरा बाळापासून महिलांपासून सर्वात मोठं आंदोलन देगलूर शहरामध्ये सुद्धा होणार आहे. सर, आपण जे आज नेतृत्व करत आहोत, ज्या पद्धतीनं ओबीसीला एक मनामध्ये एक मोठी भीती वाटते की यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचं, त्या संदर्भात असतं का? ओबीसीचं सध्या तरी नेतृत्व म्हणजे शिल्लक राहिले नाही म्हटलं तरी असं काही वावगं ठरणार नाही आहे. त्याच्यामुळं आज प्रत्येक ओबीसीच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे तेव्हा आमचं आरक्षण जाते की काय. पण त्या उद्देशानं सगळ्या ग्रामीण भागातून सुद्धा जनजागृती सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आज प्रत्येकजण रस्त्यावर यायला तयार आहे. तर आम्हाला कुणाचे संघर्ष करायचं नाही ना कुणाच्या विरोधात जायचं नाही. आमचं जेवढं आरक्षण ठरलेलं आहे 27% जे ठरलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं अबाधित म्हणजे धक्का लागू नये. आणि जे कमी होत चाललेलं आहे 27% म्हणतो तो ओबीसीचं आरक्षण, पण ॲक्च्युली ओबीसीचं आरक्षण हे फक्त 17% राहिलेलं आहे सध्या. त्या बऱ्याच लोकांना माहीत नाही. अजून जर पुन्हा जर कमी झालं तर मग आमचे ओबीसीचे लोक आज जे राजकारणामध्ये वगैरे सध्या दिसू लागलेले आहेत ते सगळे झिरो होऊन जातील आणि मग त्यांना पुन्हा पूर्वीसारखेचे दिवस यायला उशीर काही लागणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येक म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना असं वाटलं की बाबा पुन्हा पूर्वीच्या दिवसांमध्ये आम्हाला जीवन कंटिन्यू करावं लागेल ही एक भीती त्याच्या मनात निर्माण झाल्यामुळं म्हणजे त्या रस्ता रोको आंदोलन असेल किंवा साखळी उपोषण असेल किंवा धरण्याच्या आंदोलनामध्ये स्वखुशीनं लोक यायला तयार आहेत आजकाल. आता परवाचं जो आदपूर फाट्याला जो कार्यक्रम झाला रस्ता रोकोचा, हे स्वखुशीनं लोक आलेले आहेत. या लोकांना कोणाला पैसे वगैरे देऊन असं आणलेलं नाही आहे. म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की बा आमचं आरक्षण झालं तर आमची मुलं वगैरे काय करावं, नोकऱ्या नाहीत आम्हाला, पुन्हा राजकारणाची जर भागीदारी संपली तर मग आम्ही पुन्हा तसंच काय करावं का. ह्याच्यातून एक विशेष मुद्दा बाहेर आला की जर म्हणजे आमच्या आरक्षण धक्का लावून जर आरक्षण दिलं गेलं तर मग आम्हाला निवडणूक आरक्षण आता सध्याला असताना सुद्धा ज्या पद्धतीने कंत्राट भरती काढत आहे हे कसं वाटते आपल्याला, आणि शाळे जे जिल्हा परिषद शाळा आहे ते बंद करण्याच्या कगारावर आहे, त्याच्याबद्दल आपलं काम होतं. आता जो मुद्दा उचलला गेलेला आहे ॲक्च्युली तो आरक्षणाचा मुद्दा खरं म्हणजे मुद्दाच नाही आहे. फक्त म्हणजे गव्हर्नमेंटने जे 2 बिल पास केले शाळाचं खाजगीकरण आणि नोकऱ्यामधील म्हणजे कंत्राटीकरण हे झाकण्यासाठी म्हणून हे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उचलला गेलेला आहे. आता याच्यामध्ये बरेचसे म्हणजे मोठमोठे राजकीय नेते सामील असण्याची शक्यता आहे आणि याच्यावर खरं म्हणजे विरोधी पक्षसुद्धा गप्पच आहे की हे जे 2 बिल पास केलेले आहेत आमचं म्हणजे पहिल्यांदा मागणी आहे तेव्हा हे 2 बिलंसुद्धा कॅन्सल म्हणजे रद्द केले गेले पाहिजेत, तरच आमच्या पुढच्या मुलांचं भवितव्य चांगलं राहील. मग नाही तर पुन्हा पाठीमागचे दिवस गुलामी वगैरे म्हणजे काढावं लागेल. हे ओबीसी समाजाला आता कळून चुकलेलं आहे. त्या उद्देशानंच म्हणजे प्रत्येक गावात आरक्षण असून सुद्धा कंत्राट भरती निघाल्यानंतर आरक्षण घेऊन काय करणार? आरक्षण राहणारच नाही ना सर. कारण काय आता ज्या 9 कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत त्यांनी पहिलं अग्रीमेंट केलेलं आहे की आम्ही ज्या लोकांना नोकऱ्या देणार आहोत त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा नाहीच आहे. त्याच्यामुळं इथं आरक्षण तुम्ही दिलं काय न दिलं काही झिरो राहणार आहे. त्याच्यामुळे आमचे मुलं बेकार राहतील आणि मग त्यांच्या मर्जीतले जे कोणी लोक असतील त्यांनाच नोकरी मिळेल असं म्हणजे वरच्या लेवलला सुद्धा तेच झालेलं आहे. 2023मध्ये जे काही भरती झाली पोलीस सचिवाची वगैरे झाली ती डायरेक्ट म्हणजे फक्त इंटरव्ह्यू घेऊन झालेली आहे की ॲक्च्युली UPSCची एक्झाम व्हायला पाहिजे, त्यांची म्हणजे क्वालिटी वगैरे बघून घ्यायला पाहिजे. पण काही लोकांच्या दबावामुळं की हे सर्रास नोकरी भरती वरच्या लेवलवरून चालू आहे आणि हे कंत्राटीकरणामध्ये सुद्धा तेच होणार आहे. त्याच्यामुळं गरीब लोकांवर भयंकर अन्याय होणार आहे. गरीबचं गरीबच राहिलं आहे आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत व्हायला. हे भारताचे 2 भाग होण्याची फार दाट शक्यता आहे याच्यामध्ये. आता 26 तारखेला जे तुमचे धरणे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात आपण काय आवाहन करणार आहोत देगलूर शहरातील जनतेला? देगलूर शहरातील जनतेला हेच आहे की बाई ह्या आंदोलनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं स्वयंस्फूर्तीनं आपल्या मित्रमंडळीला मित्रपरिवारासाठी महिलाच्या मार्फत किंवा मुलांच्या मार्फत मुलीमार्फत आता तर काय दुर्गादेवीचा उत्सव आहे सगळीकडे सध्या सगळेच लोक तिकडे आहेत आणि ओबीसी समाज हा जास्तीत जास्त उत्सवप्रिय समाज आहे. त्याच्यामुळं हे उत्सव संपल्याबरोबर दुसऱ्या दिवशी जे आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामुळं आता तर उत्सव संपलेलेच आहेत पण आपले पुढचे जे दिवस येणार आहेत
तेव्हा कुठलेही देव आपल्याला काही तारू शकणार नाही. संघर्षाची लढाई आपल्याला स्वतः लढाई बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी. आपण पाहत आहात NCN न्यूज TV देगलूर. शिष्यवृत्ती कॉलेजमध्ये जी मिळणारी शिष्यवृत्ती आहे ती बंद करण्यात आलेली आहे. वसतिगृह 36 वसतिगृह ओबीसीचे मंजूर झालेले आहेत, पण अजूनपर्यंत काम सुरू झालेलं नाही आहे. ओबीसी महामंडळ आहे त्याचे ज्या काही म्हणजे अटी आहेत त्या रद्द करण्यात यावं आणि त्यांना पुरेसा निधी देण्यात यावं या उद्देशानं मी म्हणजे देगलूर शहरवासियांना आवाहन करतो. तेव्हा त्यांनी स्वयंस्फूर्तीनं त्या दिवशी 26 तारखेला सकाळी 11 वाजता तळमळीनं सगळ्या आपल्या मित्रमंडळाला सहित हजर राहावं ही विनंती करतो. येणाऱ्या 26 तारखेला ओबीसी बांधवाचं एक दिवसीय धरणे आंदोलन आहे. देगलूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो की आपण जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन ओबीसीच्या मागणीला पाठिंबा द्यावा. आपण आज या ठिकाणी पाहू शकता भांगे सरांनी फार मोठं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे की सर्वात जास्तीत जास्त संख्येने देगलूर शहरामध्ये उपजिल्हाधिकारी या ठिकाणी ओबीसीच्या संघर्ष समितीसोबत खांद्याला खांदा लावून या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील व्हावं असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन निमांदेसोबत मी साक पडेल NCN न्यूज TV.